बॅक टू माय चॅनल. कशी आहात तुम्ही? तर गाईस आता मी चाललोय चिकूला स्कूलमध्ये सोडण्यासाठी. आता स्कूलमध्ये आज ग्रीन डे आहे. उशीर खूप झाला आणि खूप फास्ट चालायला लागलं. चिकूनी ग्रीन ड्रेस घातले. आज ग्रीन डे आहे त्या स्कूलमध्ये. आज आहे ग्रीन डे. हां, ग्रीन डे. खूप सकाळी उठला होता आणि स्कूल ड्रेस घातला होता, पण नंतर ह्याचा फ्रेंड चालला होता ग्रीन ड्रेस घालून. तेव्हा नंतर त्याने घातलं ग्रीन ड्रेस. त्याला माहीत नव्हतं आधी उद्या ग्रीन ड्रेस आहे. पार्टी आहे आज काही? हां, स्कूलमध्ये पार्टी आहे आमच्या मित्रांची पार्टी. फ्रेंड्सची पार्टी आहे वय. हां, काय बनवणार? चिकू काय घ्यायचं नाश्त्याला तुला? राईस. ओके, ठीक आहे. हा निलंगा राईस आहे. खूप छान चांगल्या पद्धतीची टेस्ट मिळते ह्या ठिकाणी. आणि सकाळी उठायला लेट झाला त्यामुळे मग आता चिकूला डबा आम्ही बाहेरनंच घेतो आहे, निलंगा राईस. आणि आज त्याचा स्पेशल डे पण आहे, ग्रीन डे. त्यामुळे त्याला काहीतरी आज बाहेरचंच खायला म्हणून आज आम्ही त्याला बाहेरचं खायला घेतो आहे. तसं सकाळचे 7:30 वाजले असते आणि चिकूला आम्ही सोडलं. आता आम्ही चाललो आहे पाणी आणण्यासाठी फिल्टरचं, कारण आमच्या इकडं पाणी घाण येते खूप नळ, त्यामुळं आता फिल्टरचं पाणी घ्यायला चाललं आहे. तर मग आता पप्पा इथं पाणी घ्यायला चाललेत फिल्टरचं. बॉटल दे बेटा. काय सगळं आम्ही पाणी घेतलंय. आता आम्ही चाललो घरी आणि घरी गेल्यानंतर आता मला पण स्कूलला जायचं आहे, आवडायचं आहे. माझी तर खूप उशीर असते, स्कूल 12:30ला असते. इकडं रस्ता खूप खराब आहे. आता चिकू इथं होमवर्क करतोय आणि याचं हिंदीचा अभ्यास करायला लागले चिकू. आणि असं चिकूच्या स्कूलमध्ये ग्रीन डे पण होतं. तर चिकू काय काय केलं तू आज? स्लाइड केलो, परत क्लास वर्क नव्हता. हां, माझ्या मित्रांसोबत लई मज्जा आली. हां. काय झालं चिकू? झाला व? हा झाले. दीदी तू काय केली होती स्कूलमध्ये? आज माझं काय नव्हतं. आज जुलै महिन्याचं म्हणजे लास्ट दिवस होतं आज, त्यामुळे आमचं हाफ डेच होतं. म्हणजे 1:30 वाजता स्कूल सुटली होती आमची. त्यामुळे आम्ही पण खूप मजा केलं माहिती आहे का, म्हणजे फ्रेंडसोबत खेळलो. आणि आज आमचे काही जास्त पिरियड पण नाही झाले आणि एकच वेळेस टीचर आले फक्त. नंतर आम्ही खूप मजा केली, फुल मजा केली. आणि इथं बघा आता इकडं नयनतारा सिरियल लागलंय. मम्मीला पण खूप आवडतं आणि माझ्या आजीला पण आवडतं. पहिले आजीला पण आवडत नव्हतं, आता आवडायला लागले आजीला हळूहळू. सगळे सिरियल बघते आता आजी पण, आणि मम्मीला पण आवडतं. चला चिकू आता इथं अभ्यास कंप्लीट करतो. तोपर्यंत आता मम्मी काय करते ते दाखवते तुम्हाला. मी आता इथं भाकरी करायला लागली. अजून काय केलं का मम्मी जेवायला? वरण भात, भाकरी आणि कारल्याची भाजी. कारल्याची करणार आहे का कारल्याची भाजी? मग मला तर नाही आवडत, ते खूप असं हे लागतं बाबा. कडू लागते का? हा, कडू लागते. नाही लागत, मी बनवते ना छान मस्त, कडू लागत नाही अजिबात. बघ तू खाशील का नाही? बघू ना, पण मला ते असं कडू लागतं, खाऊच वाटत नाही. कसली छान भाजी बनवते तू, बघा तुला लय आवडेल. कडू नाही लागणार अजिबात, ते स्पेशल ट्रिकनं बनवते मी.
ठीक आहे चालते. तर बघा तर कारली मी तर बारीक कट करून घेतल्यात आणि त्याच्यामध्ये हळद टाकली 1 चमच. त्यानंतर 1 चमच मीठ टाकायचे. आणि त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण मिक्स करून घेऊन त्यानंतर मग त्याला एका कॉटनच्या कपड्यामध्ये पॅक असं बांधून ठेवायचं. कारण की मीठ आणि हळदीमुळे त्याचं कडूपणा जे आहे पूर्ण खाली निथळतो आणि कारली अजिबात कडू लागत नाहीत आणि भाजी छान होती आणि सगळीच खाती. भाजी करायची असली तर संध्याकाळी करायची असली तर सकाळी कट करून अशा प्रकारे हळद मीठ लावून ठेवल्याने दिवसभरामध्ये तो कडूपणा निघून जातो आणि रात्रीच्या टायमिंगला ती भाजी संध्याकाळच्या टायमिंगला भाजी बनवायची. तर अशा प्रकारे बांधून ठेवायचे. तर आता मी या कढईमध्ये तेल घेते. दोन चमच तेल घेतले मी आता. त्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची. मस्त मोहरी